नमस्कार. रायगडाला जेव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, गगनभेदी, संगीत मत्स्यगंधा, लेकुरे उदंड झाली, या आणि अशा नावांचा नुसता उच्चार केला तरी रसिक मनांसमोर तरळतं ते नाव म्हणजे प्राध्यापक वसंत कानेटकर. विचारांचा व्यापक परीख, त्याला सखोल अभ्यासाची जोड आणि शब्दवैभव, या त्रिवेणी संगमातून प्रगटलेली वसंतरावांची लेखणी तिने नाट्यलेखनासोबतच कथा आणि कादंबरी याही क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. कौटुंबिक नात्यातला ओलावा आणि जागरूक समाजभान या दोन वैशिष्ट्यांनी साकारलेलं वसंतरावांचं लेखन त्यांनी रसिक मनांना स्पर्श केला नसता तरच नवल होतं. अगदी अलीकडे चतुरंग मित्र नाटककार अशोक समेळ यांच्याशी गप्पा गोष्टींचा योग आला. बोलता बोलता त्यांनी प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा उल्लेख केला. झालं, कानेटकरांच्या संदर्भातल्या सगळ्या आठवणी अशा उचंबळून वर आल्या. त्यांच्याशी झालेलं फोनवरचं बोलणं, त्यांच्याबरोबरचा पत्रव्यवहार, त्यांच्या घरी झालेली समक्ष आणि प्रदीर्घ भेट, आणि या साऱ्या स्मरण मंथनातून एखाद्या नवनीताप्रमाणे उचंबळून वरती आलं ते म्हणजे वसंतराव कानेटकरांचं चतुरंग व्यासपीठावरून झालेलं भाषण. एक कलाकार एक संध्याकाळ हा चतुरंगचा रसिकप्रिय आणि लोकमान्य ठरलेला, कलावंतप्रिय ठरलेला असा उपक्रम. या उपक्रमाचा 100वा कार्यक्रम 4 आणि 5 नोव्हेंबर 1989 साली राजा शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात साकार झाला. सकाळी 6 ते रात्री 10, 2 दिवसांच्या या भरगच्च सोहळ्याला विविध क्षेत्रातल्या अशा जवळजवळ 400 व्यक्तींची आणि 2-2.5 हजार रसिकांची उपस्थिती होती. या सगळ्या सोहळ्याचा समारोप झाला तो प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने. आज जेव्हा त्यांचे शब्द स्मरतात तेव्हा लक्षात येतं की 31 वर्षांपूर्वीचं त्यांचं भाषण, त्यांचे शब्द आजच्या घडीलाही समाजाला अगदी तंतोतंत लागू पडतायत. त्यातून त्यांचं द्रष्टेपण अधोरेखित होतंय. विचार ठरला की हे भाषण जे चतुरंग हाती आहे ते चतुरंगाच्या माध्यमातून कानेटकरांच्या आणि चतुरंगाच्या रसिकांपर्यंत पोच करावं. विचार झाला. चतुरंग मित्र आणि व्हिडिओचं काम करणारे बिपिन कोळवलकर यांना एकच फोन केला आणि दुसऱ्या दिवशी तत्परतेने त्यांनी चतुरंग संग्रहातला हा ठेवा आवश्यक त्या प्रक्रिया करून आमच्या हाती सुपूर्त केला. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की त्यावेळचं तंत्रज्ञान 31 वर्षापूर्वीचं तेव्हा जे उपलब्ध होतं त्या उपलब्ध तंत्रज्ञानात झालेलं हे रेकॉर्डिंग आहे. त्यामुळे आजच्या काळाचा विचार करता त्यात काही त्रुटी जरूर जाणवत आहेत, पण आपण त्या सांभाळून घ्याल याची खात्री आहेच. आज वसंतराव कानेटकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने चतुरंग हाती असलेला हा ठेवा आपणा हाती सुपूर्त करताना चतुरंगाला विशेष आनंद होतोय. धन्यवाद. सन्माननीय निमंत्रित आणि गेले 2 दिवस ह्या चतुरंगच्या विविध रंगी मैफलीमध्ये धुंदपणानं सहभाग घेणारे माझे रसिक बंधू भगिनींनो, गेल्या 2 दिवसामध्ये चाललेल्या या सोहळ्याचं अध्यक्षपद मला देऊन या संस्थेनं आणि आपण सर्वांनी माझा फार मोठा गौरव केलेला आहे अशी माझी भावना आहे. खरं म्हणजे समोरापादाखल मी आता नव्यानं काही सांगण्यासारखं उरलेलंच नाहीये. इतकी भाषणे इथे झालेली आहेत, इतक्या विविध अंगाने या एका चळवळीचा शोध घेतला गेलेला आहे, त्याचं मर्म विशद करून सांगण्यात आलेलं आहे, तत्व व्यक्त केले गेलेलं आहे.
त्यामुळं मी माझं भाषण फार लांब करणार नाही आहे. कित्येक वेळा चांगल्या गोष्टीचा अतिरेक झाला म्हणजे तो सुद्धा कंटाळवाणा होतो. आणि भाषण ऐकणं बसून इतक्या वय आणि त्यात सहभाग घेणं ही सुद्धा एक आनंदाची अशा प्रकारची पर्वणी राहिली पाहिजे असं माझं मत आहे. खरं म्हणजे मला असं वाटत होतं की पु ल देशपांडेंचा मुलाखतीचा कार्यक्रम इतका सुंदर रंगल्यानंतर पुन्हा हा समारोपाचा वेगळा समारंभ करण्याची काही आवश्यकता नव्हती. तो त्या समारोपाच्या धुंदीमध्येच आपण बाहेर पडलो असतो तो फार छान झालं असतं. किंबहुना हा कार्यक्रम थोडा आधी घेतला असता तर फार चांगलं झालं असतं. कलेबद्दल असं म्हटलंय, द आर्टिस्ट मस्ट नो व्हेअर टू बिगिन अँड व्हेअर टू एंड. आणि ज्याला ते कळत नाही त्याला काय होतं मग त्याचं अशा कलावंताचं, द मिनिंग फिनिशेस अँड द लाईन्स रन ऑन. अर्थ संपतो पण ओळी संपत नाही. कुठं सुरुवात करावी आणि कुठं संपावं हे जातिवंत कलाकाराला चांगल्या रीतीनं माहीत असतं. तरी देखील उपचार म्हणून काही गोष्टी असतात आणि ह्या उपचाराच्या गोष्टी तुमच्यापुढं आत्तापर्यंत मांडण्यात मध्ये आलेल्या आहेत. अध्यक्षीय समारोप या दृष्टीनं मी एकच विचार तुमच्यापुढं मांडणार आहे, जो सध्या माझ्या लेखनामध्ये, माझ्या विचारामध्ये वयोपरत्वे म्हणा किंवा एकंदर परिस्थिती परत्वे म्हणा हा सतत आलेला आहे. भारताचं सध्याचं चित्र ही काही मोठी फारशी चांगली गोष्ट नाही आहे. मला हे नेहमी वाटत आलेलं आहे की 1818 साली ज्या वेळेला हा देश परतंत्र झाला तशी परिस्थिती पुन्हा एकदा एक मोठं 100 वर्षाचं आवर्तन घेऊन आता पुन्हा निर्माण झालेली आहे. आणि याच्यासाठी कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही प्रकारच्या राजकारणी विचारसरणीला दोष देण्याची गरज नाही. हा दोष जर कुठे निर्माण झाला असेल तर तो या भूमीमधल्या मातीतूनच निर्माण झालेला आहे आणि मातीचं रूप बदललं पाहिजे. राजवाड्यांनी हा विचार सांगितला आहे, जगातल्या मोठमोठ्या कलावंतांनी सांगितलेला आहे, विचारवंतांनी सांगितलेला आहे. ऑगस्ट काउंट नावाचा एक लेखक आहे, तो असं म्हणतो की समाजाची एकंदर प्रकृतीच अशी असते की त्याचं समाज पण हे संपायला लागतं. समाज हा दगडासारखा फॉसिलाइज होतो, घट्ट घट्ट दगडासारखा व्हायला लागतो. त्याच्या सगळ्या जाणीवा या नष्ट व्हायला लागतात. आणि कालांतरानं वरती फेकलेला एखादा दगड काय किंवा कागद काय हा हळूहळू खाली येता येता ज्याप्रमाणे धुळीला मिळतो त्याप्रमाणे संबंध समाजाची गती देखील या धुळीला मिळण्यासारखी झालेली असते. अगदी मूलभूत ज्या प्रेरणा पशूंच्या मध्ये असतात त्याच माणसांच्या मध्ये शिल्लक राहतात. खाणे पिणे आणि विणे याच त्या मूलभूत प्रेरणा असतात, याच्या पलीकडे तो कधी जाऊ शकत नाही. आणि अशा वेळेला समाजामध्ये जे धुरीण लोक आहेत त्यांचं जे काम कुठलं जर असेल तर या समाजरूपी आजगरला सतत टोचत राहणं, त्याला सारखं वर नेण्याचा प्रयत्न करणं, वरती भिरकावून देणं, उंच उंच नेण्याचा प्रयत्न करणं ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. एक साधा विचार, हा मी विचार या एका चळवळीशी कसा निगडीत करतोय तेवढंच आपण लक्षामध्ये घ्या. ज्याला आपण समाज म्हणतो, समाज म्हणजे नुसता माणसांचा समूह नव्हे, समाज म्हणजे आपुलकीच्या ओल्याव्यानं बांधला गेलेला एकसंध अशा प्रकारचा एक लोकसमुदाय आहे. या समाजाचा प्रारंभचा पाया जर बघितला तर तो पायाचमुळे घरापासून सुरू होतो. घर ही एक कौटुंबिक संस्था आहे. घर म्हणजे नुसती माणसं नव्हे, घर म्हणजे भिंती नव्हे, घर म्हणजे छप्पर नव्हे, घर म्हणजे फर्निचर नव्हे. ह्या सगळ्या गोष्टी करून शेवटी धर्मशाळा उभी करता येते किंवा वेटिंग रूम होते. घरामधली जी नाती आहे, आपण कुणाला आई म्हणतो, कुणाला भाऊ म्हणतो, कुणाला बहीण म्हणतो, ही जी नाती आहे त्या नात्यांच्या मधला जो ओलावा आहे, त्यातला तत्वविचार नव्हे, त्यातला जो ओलावा आहे हा ओलावा महत्वाचा आहे. तो ओलावा जर सुकून गेला तर चुन्यातलं पाणी निघून गेल्यानंतर नुसता भिंतीला दिल्याचा रंग राहतो. तशा प्रकारची ती समुदायातली माणसं होतात. आणि शेवटी सर्व प्रकारची मूल्य गेल्यानंतर खाली उरणाऱ्या माणसांची मनोवृत्ती कशी असते ही मोठी बघण्यासारखी अशा प्रकारची एक चीज आहे. गेल्या चिनी युद्धाच्या वेळेला माओ त्से-तुंगला विचारलं की फुटहिल्सपाशी तुमचं सैन्य आलं आणि माघारी परत गेलं, तुम्ही भारताच्या जवानांना घाबरलात काय? त्याला त्याने एकच उत्तर दिलं की भारत जिंकणं हा एक दिवसाचा सवाल आहे, कारण या देशामध्ये ज्याला विकत घेता येत नाही असा एकही मनुष्य नाही आहे. चर्चिलनी ज्या वेळेला पार्लमेंटमध्ये भाषण केलं भारतीय स्वातंत्र्याबद्दल तेव्हा तोही असं म्हटला की या देशामधले हरामखोर लोक या देशाच्या स्वातंत्र्याची वाट लावतील आणि त्याला बाजारात आणून बसवतील. गोष्ट खरीच आहे.
आज खरी गोष्ट अशी आहे की या देशातले सगळेच, या देशामधले केवळ काही मुठभर व्यापारी किंवा मुठभर काही अशी माणसं हीच केवळ विक्रीसाठी मांडून ठेवली बसत नाहीत. आपल्याला असं दिसतं की सगळेच लोक बाजारात ओळीनं विक्रीला मांडून ठेवलेले आहेत. या देशातले सैन्याची गुपितं विकणारे सैनिक विकत मिळतात. प्रमाणपत्र देणारी पदवी परीक्षा देणारे किंवा पदव्या देणारे अशा प्रकारचे शिक्षक विकत मिळतात. त्यांची प्रश्नपत्रिका विकत मिळतात, गुणपत्रिका विकत मिळतात. विकत काय मिळत नाही हाच प्रश्न आहे. आणि अशी परिस्थिती, ही बरोबर याच प्रकारची परिस्थिती 1818 साली झाली होती, ज्या वेळेला माउंट स्टोन एल्फिन्स्टननं पुण्यातल्या नामांकित ब्राह्मणांना एकत्र बोलून विचारलं की आम्ही तुमचं राज्य खालसा करणार आहोत, युनियन जॅक शनिवारवाड्यावर लावणार आहोत, तुम्हाला काय म्हणायचंय? तर त्यांनी आपल्या त्यावेळेच्या परंपरेनं सांगितलं की आमच्या दक्षिणेचं काय. त्यांनी दक्षिणा घरपोच देण्याची त्यांना तरतूद केली आणि मग कुणाचीही काही तक्रार राहिली नाही. राजवाडे म्हणतात की ज्याचं हत्यार श्रेष्ठ, ज्याची संस्कृती श्रेष्ठ, त्याचं हत्यार श्रेष्ठ. आणि भारताचा पराजय हा इंग्रजांच्या कवायती सैन्यानं आणि शस्त्रानं केला. परंतु कालानं ही गोष्ट आता सिद्ध केलेली आहे की हे राजवाड्यांचं विधान निखानच चुकीचं आहे. कारण भारत आणि पाकिस्तान हे ज्यावेळेस स्वातंत्र्योत्सव साजरा करीत होते तेव्हा जर्मन आणि जपान हे दोन देश धुळीला मिळालेले होते. भारत, पाकिस्तान, जर्मन आणि जपान 40 वर्षानंतर आपण पुन्हा एकदा परागती आणि त्यांची प्रगती या संदर्भात जर जर ताळा मांडायला सुरुवात केली तर आपल्याला काय लक्षामध्ये येईल? आपण कुठं आहोत आणि हे दोन देश कुणीकडे गेले? हा काय चमत्कार घडला? कशामुळे ही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली? मला असं वाटतं की मी मगाशी जे म्हटलं की या देशामध्ये, आता एक निराळा शब्द मी वापरतो, या देशामध्ये माणसांना व्यवहाराचं वेड जडलेलं आहे. हा व्यवहारी माणूस तरी कसा आहे? हा व्यवहारी माणूस फक्त पैसा जाणतो. हा व्यवहारी माणूस हा फक्त स्वतःचे भोग जाणतो. कौटुंबिक सुखामध्ये तो स्वतःला प्राधान्य देतो. त्याचं एक लक्षण असं की त्याला ज्ञानाचा विद्वेष असतो. त्याचं दुसरं लक्षण असं असतं की तो अत्यंत स्वार्थी, संकुचित आणि क्षुद्र असतो. यातून निर्माण होणारा तिसरा त्याचं लक्षण मिळतो, अत्यंत क्रूर असतो. त्याला कलेबिलेत रस नसतो. त्याला काव्य बिव्य कळत नाही. त्याला प्रेम म्हणजे मूर्खपणा त्याला वाटायला लागतो. आणि अशी माणसं समाजामध्ये जितक्या संख्येनं वाढत जातात तितक्या संख्येनं तो समाज, ती माणसं ही शेवटी जगाच्या बाजारात आणून त्या समाजाला ठेवतात आणि समाजाच्या अधःपतना कळत नकळत कारणीभूत असतात. ह्या समाजाला जागृती आणणं, त्याला परत उभा करणं, त्याच्यामध्ये सत्व काही निर्माण करणं ही अत्यंत अवघड आणि कठीणातली कठीण अशा प्रकारची गोष्ट आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की गेल्या 100 वर्षापूर्वी पारतंत्र्यामध्ये या देशामध्ये डोंगरा एवढी माणसं होऊन गेली आणि स्वातंत्र्यानंतर अवघ्या 40 वर्षामध्ये या देशामध्ये अत्यंत या देशाचं संबंध वाट लावून टाकणारी अशा प्रकारची करंटी माणसं निर्माण झाली. मला आठवतंय विनायक जनार्दन करंदीकर कवी विनायक म्हणून होऊन गेले. त्यांनी एक कविता लिहिली ती हतभागिनी म्हणून, त्यावेळेच्या भारताला उद्देशून. त्यात त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन खरं आज लागू पडण्यासारखं वर्णन आहे. तो असं म्हणतो, तळहाती टेकुनी स्वशरा ते बैसली. कोण? ही भारत माता. तिथे म्हणतो श्वास चाललेले आहेत, अश्रू चाललेले आहेत, अंगावर कपडा पुरेसा नाहीये, दीनता आली म्हणतो. आणि का? तर एका अश्रुबिंदू कारणे जियेच्या रणे, त्या एका डोळ्यातल्या अश्रूसाठी लोकांनी रणकंदन माजवलं. असे सुत जिनं जय का आली, जिनं निर्माण केली, त्या माऊलीची आज अवस्था काय आहे? तर एका शब्दात वर्णन केले, कारटी करंटी भूते निपजली तिथे, मातृशोणिते स्वतःला लाली आणाया धावली. आईचं रक्त पिऊन स्वतःला लाली आणण्यासाठी ही कारटी करंटी भूते इथं निर्माण झालेली आहे. हे निदान कवी विनायकांनी 19व्या शतकाच्या अखेरचं जरी केलं असलं तरी मला असं वाटतं 20व्या शतकाच्या अखेरीला त्याच्याही पेक्षा जास्त अशा प्रकारचं हे चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की समाजामध्ये जे कलाकार आहेत, समाजामध्ये जे विचारवंत आहेत, त्यांचा आणि सर्वसामान्य माणसाचा संपर्क सतत निर्माण करणाऱ्या संस्था जास्तीत जास्त निर्माण करणं ही एक आजची सामाजिक गरज आहे. हा नुसता गाण्याने सर्व वाटत हलके हेही नसे थोडके असं प्रकरण नाहीये. रसिकता
ही नेहमीच औदार्याला जन्म देते. रसिकता किंवा कला निर्मिती ही नेहमीच श्रेष्ठ अशा प्रकारच्या सर्जनशीलतेला जन्म देते. रसिकता आणि कला निर्मिती याच्यामधून श्रेष्ठ मूल्य निर्माण होतात. हीच माणसं वेडी असतात आणि ही माणसं समाजाला एका श्रेष्ठ अशा प्रकारच्या वेळापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात. सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये या गोष्टी ज्यावेळा खाली उतरतात त्यावेळेला त्यांच्या जीवनाचा आकार आणि त्यांचं स्वरूपच संबंध बदलून जातं. म्हणून शाळेमधलं शिक्षण जितकं महत्वाचं नसेल, आज पांडित्याची काही आपल्याकडे वानवा नाहीये, आपल्याकडे विद्वान माणसं कमी नाहीये किंवा ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पराक्रम गाजवणारे असे मोठमोठे लोक आपल्याकडे नाहीयेत असं नाहीये. प्रश्न साधा आहे की माणसानं सदाचारी का व्हायचं, भ्रष्टाचार का निपटून काढायचा. भ्रष्टाचार आज राजरोसपणे हत्तीवरून साखर वाटीत मिरवतोय आणि सदाचार एखाद्या दिवाभितासारखा ढोलीत लपून बसलेला आहे. आणि एखादा सदाचारी मनुष्य जर असेल तर त्याचा काटा कसा काढावा या दृष्टीने विचार केला जातो. तरुण मुलं ज्या वेळेला आमच्या पुढे येऊन प्रश्न विचारतात की तुम्ही आम्हाला घरामध्ये एक शिकवता आणि समाजामध्ये आम्हाला त्याचे दुसरे अनुभव येतात, आम्ही काय करायचं, त्यावेळेला विचारवंत माणसं ही स्तब्ध होतात. अशा प्रकारची ही एक अभूतपूर्व परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. तशी पूर्वी झालेली होती. आणि त्यावेळेला इतिहासाचार्य राजवड्यांसारखा मनुष्य ज्याची योग्यता फार मोठी होती त्यानं इतिहास संशोधनासारखा विषय एवढ्याकरता घेतला की तो म्हणतो मला या देशातल्या लोकांना आपले पूर्वज कसे होते ते दाखवू द्या, तेवढी डोंगरावडी माणसं निर्माण झाली त्यांना सांगू द्या, त्याचा परिणाम त्यांच्यावर होईल. स्वार्थत्यागी किंवा स्वतःच्या अंतःकरणामध्ये पीळ असणारी माणसं जन्माला येणं ही गोष्ट, देशभक्त निर्माण होणं ही गोष्ट, सावरकरांच्या सारखा एक क्रांतीवीर निर्माण होणं ही काही आकाशातून पडलेली नुसती गोष्ट नाही आहे. त्यावेळेचा समाज आणि त्यांच्या पाठीमागची असलेली माणसं, प्रेरणा, त्यांना मिळणारे विविध प्रकारचे त्यावेळेच्या काळामध्ये प्रोत्साहन, या सगळ्या गोष्टी आपण जमेला घेतल्याचा प्रश्न होता की या लोकांना काही पैसे खाऊन आपल्या घराच्या मध्ये इस्टेटी निर्माण कराव्यात आणि चैनीत जीवन जगावं असं लोकमान्यांना वाटलं नसेल, असं सावरकरांना वाटलं नसेल, असं आगरकरांना वाटलं नसेल, असं इतिहासाचार्य राजवड्यांना वाटलं नसेल, असं त्यावेळेच्या काळातले भांडारकर केले मोठमोठ्या लोकांना निर्णायक क्षेत्रामध्ये केवढी टोळी जंग माणसं तर वाटलं नसेल. मग हे काय निर्माण होत आहे या ठिकाणी, एका प्रत्येक पाऊल प्रत्येक दिवसाचं खाली खाली जात आहे, याचं कारण काय. तर मला असं वाटतं याचं अनेक कारणापैकी एक कारण असं आहे आणि अनेक गोष्टींच्या पैकी एक गोष्ट अशी आहे. राजवाड्याने सांगितलंय या समाजाचं मंडळीकरण झालं पाहिजे. त्यांनी फार सुंदर शब्द त्यावेळेच्या काळात वापरला आहे. निरनिराळ्या प्रकारचे असोसिएशन्स, मंडळ स्थापन करा, माणसं जवळ येऊ देत, बोलू देत, मनाचा असंतोष व्यक्त करून दाखवू देत, त्यांच्यामध्ये कणा येऊ दे. ही माणसं गप्प बसली आहेत, ही भित्री माणसं झालेली आहेत. जो संदर्भ शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये दादोजी कोंडदेवांच्या मनातून लिहिला गेलेला आहे, जिजाबाईंनी जो सांगितलेला आहे की हे मावळे भित्र्या लोकांसारखे दिसतात, हे भित्र्या खारीसारखे आहेत, हे लांडग्याला घाबरतात, हे उंदरांना घाबरतात, यांना शेती करता येत नाही. चार मोगल सरदार आले तर हे दिवा भीतासारखे म्हणतो झाडीत लपून बसतात. या माणसांना शिवाजी महाराजांनी बाहेर काढलं. मला तर असं ते चित्र शिवाजी महाराजांच्या बालपणाचं असं दिसतं की संबंध महाराष्ट्रावर हिंडत या माणसानं पहिल्यांदा यांना लोकांना जागं केलं असलं पाहिजे. विविध प्रकारच्या त्यांच्या त्या कलांना, गुणांना उत्तेजन त्याला दिलं असलं पाहिजे. आणि हे जे उत्तेजन दिले याचं कारण ही माणसं बोलली पाहिजेत, ही माणसं ताठ उभी राहिली पाहिजेत, पाय रोवून नो नाही म्हणणं ही शक्ती यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, जी शक्ती नाहीशी झालेली आहे. कांट ज्या म्हणतो की आय एम अमेज्ड एट टू थिंग्स इन वर्ल्ड, या जगामध्ये दोन गोष्टींचं मला आश्चर्य वाटतं, द स्टार्स अबाव अँड द मॉरल कॉन्शियन्स विदिन. आकाशातले हे नक्षत्र पाहिल्यानंतर मी चकित होतो आणि एवढ्या टीजभर देहामध्ये ही मॉरल कॉन्शियन्स, ही विवेक बुद्धी कोणी निर्माण केली, कशी निर्माण झाली. आज मला असं वाटतं की आपली ही मॉरल कॉन्शियन्स, विवेक बुद्धी ही क्षीण झालेली आहे. श्रेष्ठ राष्ट्रांच्या मध्ये जी तल्लक धारेच्या पातेसारखी असते जी आपली क्षीण झालेली आहे घरोघरी आणि ती आणखी जास्तीत जास्त क्षीण होण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मॉरल कॉन्शियन्स ही क्षीण केव्हा होते. अर्न्स्ट टोलरने याबद्दलचा एक फार चांगला विचार सांगितलाय. आर्थर केस्लरने त्याचा अनुवाद केलेला आहे. तो असं म्हणतो की ही विवेकबुद्धी क्षीण होण्याची पहिली खूण ही की त्या समाजाला कलांच्या बद्दलचं प्रेम नाहीसं होतं. ज्या विविध कला माणसांच्या आहेत आपल्याला, म्हणून मी मला सांगितलं की कला म्हणजे करमणूक नव्हे. विनायकांनी म्हटलं जे रम्य ते बघून या मज वेळ लागे. त्याची पुढची ओळी आहे, गाणे मनात म होय सवेची जागे. गाणं जागं होतं, ते मन जागं होतं
आणि जागं झालेलं मन हे निश्चितपणानं सहजगत्या विवेकप्रधान बनायला लागतं. तुम्ही ज्यावेळेस महाभारतासारखी किंवा रामायणासारखी किंवा श्रेष्ठ कलाकृती वाचता त्यावेळेला त्यातला भावनात्मक अशा प्रकारचा, रचनात्मक अशा प्रकारचा, शैलीचा हा अनुभव आनंद तुम्ही घेत असता. पण त्याच वेळेला तुमचं एक आतलं सुप्त मन जागं होत असतं, ते विचार करत असतं, ते प्रश्न विचारत असतं. का ह्या गोष्टी अशा प्रकारच्या घडल्या, का सीतेनं अशा प्रकारची गोष्ट केली, का रामानं ही अशा प्रकारची गोष्ट केली. आणि या प्रश्न विचारणं हे लेखकाचं किंवा कलाकाराचं काम असतं. तो तुमच्या मनातला जनरेटर जागा करतो. हे जनरेटर ठिकठिकाणी नाहीसे झालेले आहेत. म्हणून मला या चतुरंग सारख्या संस्थेचं अप्रूप महत्व वाटत आहे. या कारणासाठी राजवाडे म्हटले की मंडळीकरण झालं पाहिजे. तसं मला असं वाटतं की ही संस्था या ना त्या रूपानं जिवंत राहिली पाहिजे, पुढे गेली पाहिजे, त्यांच्यासमोर अशी माणसं दिसली पाहिजेत. जसं आज या ठिकाणी फार चांगली गोष्ट झाली की एका विद्याधर निमकरांच्या बद्दल इतकं गौरवानं बोललं गेलं. त्यांनी आपल्या हाताखालच्या कलाकारांच्याबद्दल, सहकाऱ्यांच्याबद्दल गौरवानं बोललं. हीच उद्याची आशा आहे. आणि ही आशा निर्माण करण्याचं श्रेष्ठ कार्य ह्या चतुरंगसारख्या संस्था जितक्या जास्त निर्माण करतील आणि जितके दिवस ते काम करत राहतील, सामाजिक संस्थेला सेवानिवृत्ती नाही, सामाजिक कार्यकर्त्याला सेवानिवृत्ती नाही, तरी सामाजिक संस्थेला सेवानिवृत्ती नाही. चतुरंगाचे कार्यक्षेत्र बदलेल, त्याचं रूप बदलेल, परंतु ही संस्था शिल्लक राहिली पाहिजे. कारण ही एक समाजाची आजची अत्यंत निकडीची गरज आहे. भारताच्या निवडणुका रद्द झाल्या तरी हरकत नाही, त्यानं काही फार मोठं नुकसान होणार नाही. परंतु ही जी माणसं मतदान, मला अनेकदा प्रश्न पडतो की भारताचे भाग्यविधाते म्हणून जे आमचे मोठे थोर नेते होते, ज्यांनी लोकशाही आणली, त्यांना ती कसल्या स्वप्नात होते का कसल्या भ्रमात होते. भुके कंगाल अर्धशिक्षित समाजामध्ये 5 रुपयाला एक मत या अर्थानं लोकशाही तुम्ही शेवटी बाजारात आणून ठेवणार आहात, हे समजायला एवढी का फार बुद्धी लागत होती का. आज इलेक्शन किंवा निवडणूक म्हणजे बाजार झालेला आहे आणि या बाजारामध्ये हेच होणार आहे. आपण भ्रष्टाचार, एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की भ्रष्टाचार आल्यानंतर तो कसा कसा येत जातो याचं चित्र एका लेखकानं फार सुंदरतेने सांगितलेलं आहे. घरामधली बायको पहिल्यांदा तिला असं इच्छा निर्माण झाली की आपल्या नवऱ्यानं भ्रष्टाचार करावा आणि आपल्या घरामध्ये सुखसोयी असाव्या, काही उत्तमोत्तम अशा प्रकारचे दृश्य पाहायला, प्रसंग पाहायला मिळावेत म्हणून टीव्ही नव्हे. टीव्ही हे एक प्रेस्टिज पॉइंट होतो म्हणून तो आपल्या घरात पाहिजे. मग ती आपल्या नवऱ्याला सांगते की तुम्ही या ना त्या कुठल्याही मार्गाने पैसे मिळवा. तो कुठल्याही मार्गाने पैसे मिळवायला त्यांनी सुरुवात केल्यानंतर मग घरामध्ये समृद्धी यायला लागते. मग सोफा सेट येतो, मग स्टेनलेस स्टीलची भांडी येतात, मग दागिने येतात, मग पैसा रस्ता येतो, मोटर गाडी येते आणि हळूच त्याच्यावर नवरा एक दिवस एक दारूची बाटली आणतो आणि पाठोपाठ बाई आणतो आणि म्हणतो की हेही त्याच्या पुढची पायरी आहे. त्यातच समाविष्ट होणारी गोष्ट आहे. मग बायकोला तक्रार करायला जागा आवडत नाही. आणि या संस्कृतीत वाढलेली मुलं पुढे जाऊन बापाला सांगायला लागतात. आज मोठमोठ्या आपण अशा प्रकारच्या पुढाऱ्यांच्या बाबतीमध्ये ही उदाहरणं पाहतो की मुलंही बापाला सांगते तुम्ही जे केलेलं आहे त्याच्याच पुढची पायरी आम्ही गिरवतो. समाज सडायला लागला म्हणजे कसा चारी बाजूने सडायला लागतो याचं हे मूर्तिमंत अशा प्रकारचं झालंय. या अशा वेळेला प्रश्न पडतो की नाही म्हणून कोण उभा राहणार आहे, पाय रोवून घट्ट कोण उभा राहणार आहे, काय असंच गाड घसरगुंडी लागायचंय. तर मला असं वाटतं की याला इथं कुठेतरी साहित्य, इथं कुठेतरी शिक्षण यांचा संबंध येतो. आणि मी साहित्य म्हणताना नुसत्या साहित्याचा उल्लेख करत नाही. मी साहित्य म्हणताना सर्व प्रकारच्या कला घेतो. या कला ज्या देशाचा समाज भ्रष्ट होतो आणि अधपतित होतो त्याची कला, त्यातले शिक्षक, त्यातलं शिक्षण हे सगळं अधपतित. समाज हा एखाद्या जहाजासारखा आहे, तो बुडायला लागला म्हणजे सगळ्या अंगानं बुडतो, वर यायला लागला म्हणजे सगळ्या अंगानं वर येतो. 19व्या शतकामध्ये संबंध 18व्या शतकामध्ये 1818 साली ज्या वेळेला स्वातंत्र्य गेलं तेव्हा समाज सर्वांगानं भ्रष्ट झालेला होता. पुढे वरती यायला लागला आणि तो सगळ्या अंगानं वरती आला. आणि तो सगळ्या अंगानं वरती आल्यानंतर पुन्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या समाजाला पुन्हा या समाजाचा तोल ढळलेला आहे. तुम्ही त्या पेशवाईच्या काळामधलं साहित्य वाचा, त्या आदर्शांच्या कल्पना तुम्ही वाचा, त्यातलं विचारवंतांचं चित्र तुम्ही वाचा. हे सगळं तुम्हाला असं दिसून येईल की हे माणसं नुसती भ्रष्ट होत नाहीत, भ्रष्ट माणसं क्रूर होतात. सतीची चाल हे त्या क्रौर्याचं लक्षण आहे मूर्तिमंत. हुंडाबळी हे त्या क्रौर्याचं लक्षण आहे. ही क्रूरता का निर्माण होते
बाप आपल्या मुलीला जाळायला का तयार होतो? एक सासू आपल्या सुनेला जाळायला का तयार होते? 4 पैशासाठी. त्याच्या पाठीमागच्या सगळ्या भावना सुकून गेल्यात का? गेले. त्याची सिम्पटम्स आहेत. या समाजाला झालेला जो रोग आहे त्याची ही गळव आहेत. नाही तर सतीचा कायदा केल्यानंतर आणि गेल्या शतकामध्ये सती आणि हुंडा हे 2 प्रश्न निकालात निघाल्यानंतर 100 वर्षानंतर पुन्हा एकदा निर्माण होऊन या समाजापुढे आवाज उभा राहण्याची काही गरज नव्हती. त्याचा अर्थच पुन्हा ही की केशवस्तला जो प्रश्न विचारावा लागला की प्रीती मिळेल का हो बाजारी, प्रीती मिळेल का हो शेजारी. की शेवटी माणसांच्या मध्ये प्रेम शिल्लक राहणार आहे की नाही? 40 वर्षामध्ये आपण हा देश सुद्धा एक संघटित अशा रूपामध्ये उभा करू शकलेलो नाहीये. इंडिया वॉज नेव्हर अ नेशन, इट बिकेम अ नेशन ओनली अंडर ब्रिटिश रूल. हे चर्चिलनं म्हटल्यानंतर इंग्लंड असायचं काही कारण नाही. खरीच गोष्ट आहे की या देशात राज्य होती, राष्ट्र नव्हतं. राष्ट्र निर्माण करण्याचा एकदाच प्रयत्न झाला आणि तो शिवाजी महाराजांनी केला. त्यांच्यानंतर तो संपला. पुन्हा आपल्याकडे ते आज आव्हान आलेलं आहे. म्हणून ही काहीतरी फार लहानशी गोष्ट आहे असं आपण मानू नका. ही फार मोठी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे आणि आपण सर्वांनी याला प्रतिसाद दिलात याबद्दल मी तुमचं अभिनंदन एवढ्यासाठी करतो की आहे अजूनही आम्हाला या समाजातून काहीतरी श्रेष्ठ अशा प्रकारचं मूल्य निर्माण करण्याची शक्ती आहे. त्याचे निर्माते, त्याचे शिल्पकार, शेवटी असंख्य लोकांचे हात लागावे लागतात तेव्हाच हा गोवर्धन परत उचलला जातो. तर अशा प्रकारचं कार्य चित्रून केलं याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्याला धन्यवाद देतो आणि यातलं प्राण, यातलं सत्व तुम्ही नाहीसं होऊ देऊ नका अशी त्याला आपल्या सर्वांच्या तर्फे विनंती करतो आणि माझा समारोप पुरा करतो.